राम मंदिराच्या दानपेटीतले 5 कोटी चोरणारे कोण असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार अशी माहितीही राऊत देत आहेत। तर कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतनं आतापर्यंत 5 कोटींचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक असल्याचं संजय राऊत म्हणाले। मंदिरात प्रभू श्रीरामाचे 5 कोटी रुपये चोरणारे कोण आहेत असा सवाल करत राऊतांनी उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलंय। हे अतिरेकी कोण आहेत जे सीसीटीव्ही कॅमेरा दिसतात आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले, अशा काँग्रेसला पाठिंबा देण्याचं पाप हे उभाटा गटाने केलंय। त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर अश्रू गाळण्याची काही गरज नाही। असं आहे की तक्रार कशा करता नोंदवायला पाहिजे। अनेक गोष्टी उघड झाल्या, आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार दाखल करण्याचा नक्की प्रयत्न करू। अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत। पैशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, हे सिद्ध होत आहे। उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी राम मंदिरात जाण्यापेक्षा औरंगजेबाच्या कबरीवर जाणं पसंत केलंय। आता देखील राम मंदिराला ते दर्शनाला जातील का मला शंका आहे, कारण त्यांना राम मंदिरपेक्षा औरंगजेबाची कब्र, अफजल खानाची कब्र जास्त प्रिय आहे। राम मंदिरातल्या 5 कोटींच्या अपहारावरती बोलताना ब्रुजभूषण सिंह यांच्यासारख्या बाहुबलीला भीती वाटते हा अत्यंत गंभीर विषय असल्याचं राऊतांनी म्हटलंय। अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है। ते म्हणतात की माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण ही इतकी मोठी माणसं आहेत की माझ्या जीवाला धोका निर्माण होईल। मी काय बोललो म्हणजे असं काय आहे की राम मंदिर लुटण्याच्या या प्रक्रियेमध्ये कोट्यावधीचे नक्की कोण सहभागी आहे, ज्याची ब्रजभूषण शरण सिंग यांच्यासारख्या बाहुबलीलाही भीती वाटते। अयोध्या राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा आरोप सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलाय। तर असा कोणताही घोटाळा झालेला नसल्याचं म्हणत विश्वस्त दिनेंद्र दास यांनी अखिलेश यादवांचा दावा फेटाळलाय। दरम्यान देणगीच्या कथित अपहार प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। तर ट्रस्टने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे।